So hey guys, welcome back to my channel. तर गाईज मी आणि मम्मी दोघं चाललेलो माझ्या बड्डेची शॉपिंग करायला आणि बाहेर येऊन मी काय ठुसणार नाही असं तर बिलकुल नाही होणार. तर हर वर्षी सारखंच मला काय भेटलं नाही, म्हणजे मी एका दिवसात शॉपिंग नाही करू शकत यार. तर मग बाहेर आल्यावर इतकं ऊन होतं, तर विचार केला चला गोळा खाऊया आणि खूप दिवसानंतर गोळा खाल्ला होता मी यार. ये वाला दिया है मैंने, ये वाला और पिंक कलर दे, ये दिया है मैंने तर आम्ही निघालो आता घरी जायला आणि फ्लावर्स घेतले मम्मीला, कारण तिला खूप आवडतात फ्लावर्स. आणि ड्रेस तर मी घेतला आहे. The next day. मी आणि माझी फॅमिली आम्ही सर्वच जण जात आहोत लोणावळ्याला माझा बड्डे सेलिब्रेट करायला. बोल, याच्या पुढे सतवणार नाही. खो खो खो. वा वा, काय डान्स केला आजीने, मस्त. आणि 12 वाजले होते आता, आणि मला हे काहीच माहीत नाही लोक येत होते. मी रूममध्ये रेडी होत होती आणि मी
खूप 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 हॅपी झाली. थँक्यू सो मच मामा आणि सर्वांना थँक्यू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सगळी. आम्हा वळंजू आणि गावडे तुझ्या आई महालक्ष्मी तुला उदंड आयुष्य देव. आई सातेरी तुला उदंड आयुष्य देव. देवा देवाला खूप खूप बाबा आई आजोबा भरपूर आयुष्य देव. होय महाराजा. थैंक यू एवरीवन जो मुझे इतना सारा प्यार देने के लिए, इतने ब्लेसिंग्स देने के लिए. थैंक यू अँड स्पेशल थँक्स टू माय मॉम. आई जी हर वर्षी प्रयत्न करत असते की मला स्पेशल फील करायचा. थैंक यू सो मच. मुझे इतनी खुशी हो रही थी कि क्या बोलूं. सिरियसली मला खूप ब्लेस्ड फील होत होतं, कारण ज्या दिवशी माझा बड्डे होता त्याच दिवशी मला एकविरा आईचं दर्शन घ्यायला भेटलं.